आज महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबा बागेश्वर महाराज या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी RSSच्या स्टेजवरून काही इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. तो खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी खरं म्हणजे त्या ठिकाणी ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यामुळे सरसंघचालक मोहनजी भागवत आणि नितीनजी गडकरी होते आणि त्यांनी हा खरं म्हणजे इतिहास सांगताना त्यांना रोखलं पाहिजे होतं. पण त्यांना रोखलं गेलं नाही. तो इतिहास सांगण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं गेलं आणि त्या ठिकाणी चुकीचा इतिहास म्हणजे विकृत इतिहास, विकृतपणाचा कळस झाला आहे आणि हा विकृत इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला गेला. हा इतिहास तोडून मोडून असेच ह्या ठिकाणी RSS सांगत आलेला आहे. ह्याचा खरा म्हणजे आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर ह्या ठिकाणी असलेले हिंदुत्ववादी नेते असतील ते गप्प काय आहेत? ह्या जिल्ह्याचे जे नेते हिंदुत्ववादी म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरतात, ज्यांनी शिवराय हे आमचे महाराज आहेत असं या ठिकाणी वल्गना केल्या होत्या आणि त्या ठिकाणी ते फिरतात, असे नेते आता गप्प काय आहेत? त्यांनी ती RSSची विचारधारा अंगीकृत केली आहे का? RSS त्यांना स्क्रिप्ट देत आहे का? जसं अशा भोंदूबाबांना जशी स्क्रिप्ट RSS देतं त्याच पद्धतीने स्क्रिप्ट हे नितेश राणेंना पण देत आहेत आणि तीच हिंदुत्वाची स्क्रिप्ट घेऊन ते महाराष्ट्रावर फिरत आहेत आणि असा बदनाम करण्याचं एक षडयंत्र म्हणजे शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र या ठिकाणी RSS राबवत आहे, महाराष्ट्रामध्ये राबवत आहे. त्याचा खरा म्हणजे निषेध करणं खूप गरजेचं आहे. लोकांनी रस्त्यावर येऊन ह्याचा निषेध केला पाहिजे आणि खरोखरच ह्या वक्तव्यावरती पुढे असे भोंदूबाबा जर आले या महाराष्ट्रामध्ये आणि शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक जर भाषा वापरली तर त्यांना रस्त्यावर फिरू न देण्याची भूमिका या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने घेतली पाहिजे.